आता तुमचं जे आलेला हरभरा गहू हरभरा गहू कांदा काही असं मात्र काढून घ्या, कारण की 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आणि ते मात्र तुम्हाला येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. परत तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जसं जसं उन्हाळा येईल आणि लगेच पाऊस सुरू होईल, मग पावसाळा सुरू होत असताना नेमका पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे यापुढे तुम्हाला एक सांगतो की कोणालाच विचारत जाऊ नका. एक सोपं गणित सांगतो, उन्हाळ्यामध्ये जितका अवकाळी पाऊस पडला की समजा पावसाळ्यात पाऊस कमी पडतो, हे वयमध्ये लिहून ठेवायचं. तुम्ही बघा यावर्षी उन्हाळ्यात जास्त अवकाळी पडणार नाही, तर गेल्या वर्षी म्हणजे इतका पाऊस पडत होता उन्हाळ्यात की जसं पावसाळ्यात पाऊस पडायला तसं पडत होता, म्हणून काय झालं पावसाळ्यात पाऊस कमी पडला. पुढच्या वर्षी पेरणी कधी होणार आहे कोणाला विचारू नका. आता घरी गेल्यावर कॅलेंडर मध्ये काय करा, 27-28 जूनला असं गोल करून ठेवा. दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार, 27-28 जूनला होणार, हे कायमच्या लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, ज्या वर्षी 7 जूनला मिरग निघतो ना त्या वर्षी पाऊस कमी पडतो ना. 7 जूनला निघाल्यावर जास्त पडतो आणि 8 जूनला निघाल्यावर कमी पडतो. यावर्षी 7 जूनला मिरग आहे, म्हणजे पुढच्या वर्षी पाऊस चांगला आहे. त्याच्यानंतर 27-28 जून काय करा, तुम्ही बघा तुमच्या इकडे कापूस लावत असताना तुमची बघा कापसाची लागवड 27-28 जूनला तुम्ही कापूस लावायलेले दिसतील, वाटल्याशी माझे रेकॉर्डिंग करून ठेवा दिसतात का नाही. त्याच्यानंतर 27-28 जूनला पाऊस पडला आणि तुम्हाला बैल नाही भेटले, ट्रॅक्टर नाही भेटलं आणि लगेच मग पाऊस कधी येईल, परत नाराज होऊ नका. पाऊस येण्याची आणखीन तारखा सांगतो तुम्हाला. 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 हे 5 दिवस लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये 1998 पासून 10 जुलै ते 15 मध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात या 5 दिवसात पाऊस पडतो, म्हणून हे 5 दिवस लक्षात